ही भाजी माझ्या घरची फेवरेट भाजी आहे. हे अगदी 5 ते 10 मिनिटात तयार होते. भाजी खाणारे भाजीच्या बरोबर आपले बोटं पण चाटून खातात. इतकी चविष्ट आणि छान भाजी होती. चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते पाहू. लांबका चिरलेला कांदा, 8-10 लसणाच्या पाकळ्या, थोडं 1 इंचाचा तुकडा आणि कोथिंबीर आणि थोडेसे 2 चमचे हिरवा मटर याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. आणि ते काढून झाले की 2 टमाट्याची प्युरी बनवायची आहे. आता ही आपली टमाट्याची प्युरी बनली आहे. गॅसवर पॅन ठेवू, त्यात 2 चमचे तेल घालू. तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे टाकू, दालचिनीचे तुकडे घालू आणि त्यात आपण मटार कांद्याचा मसाला पेस्ट घालू. त्याला चांगले व्यवस्थित फ्राय करून घेऊ. कांद्याची पेस्ट व्यवस्थित फ्राय झाली की तुम्हाला जर ही भाजी आवडली तर नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आता आपलं पेस्ट फ्राय झाले आहे. त्यात आता टोमॅटो प्युरी घालून घेऊ. टोमॅटो प्युरी पण चांगली व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे. त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे. ते दोन्ही पण व्यवस्थित फ्राय झाले आहेत. कडेनं तेल सुटत आहे. त्यात चिमूटभर हिंग, धने जिरे पावडर घालायची आहे. आमचूर पावडर छोटा चमचा आणि कांदा लसूण मसाला 1 चमचा, काश्मीरी लाल तिखट 1 चमचा, हळद अर्धा चमचा, चवीनुसार मीठ. हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आहे. मसाला पण चांगला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. यात 1 चमचाभर गरम मसाला घातला आहे. आता हे मसाले फ्राय करताना गॅस मंद ठेवायचा आहे, म्हणजे मसाले आपले करपणार नाहीत, व्यवस्थित फ्राय होतात. आता हे थोडंसं पाणी गरम केलेलं आहे. गरम पाणीच घालायचे म्हणजे भाजीला चव छान येते. कसुरी मेथी 1 चमचा क्रश करून घालायची आहे. आता आपली ग्रेव्ही तयार झाली आहे. ग्रेव्हीला 5 मिनिटं शिजवून घेऊ. तोपर्यंत दुसऱ्या पॅनमध्ये 2 चमचे तेल घालायचे आहे. थोडेसे जिरे चांगले तडतडले की त्यात थोडंसं हिंग घालायचं आहे. 2 उभ्या हिरव्या मिरच्या काप करून घेतल्या आहे आणि त्यात आता आपण राहिलेले मटर घालून घेऊ. मटरला चांगले व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे. 5 मिनिटासाठी मटर फ्राय केले की चांगले मऊ होतात. आता आपले मटर कलर बदलत आहे, व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. त्यात चवीनुसार मीठ घालायचं. ग्रेव्हीमध्ये पण मीठ आहे, त्यामुळे मीठ जरा जपूनच घालायचे. आता हे फ्राय केलेले मटर ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायचे आहे आणि आणखी 5 मिनिटासाठी शिजवून घ्यायचे आहे, म्हणजे मटारला मसाला व्यवस्थित लागतो. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आता आपले मटर शिजले आहेत, ते आपण काढून घेऊ. एकदम चविष्ट आणि छान झटपट 5 मिनिटात तयार होणारा मटर मसाला आहे. ते लहानापासून मोठ्यांना सर्वांना आवडतो. तो तुम्ही नक्की ट्राय करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. हा पहा, कलर पण किती छान आलेला आहे. अगदी सगळेजण आवडीने चाटून पुसून खातील.